चंद्रभागे करिता स्नान होती पातकी पावन पुंडलिका नमस्कार होई पूर्वजा बुद्धार येनुनाद कालावाटी तृप्ती पूर्वजा वैकुंठे पुंडलिकाशी नमस्कार होई पूर्वजा बुद्धार निळा म्हणे पिंडदान दक्षिण गया अधिष्ठान पुंडलिका नमस्कार होई पूर्वजा बुद्धार विठाला विठाला समचरण सरोजम सनरणीला बुदाबम जगरणीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कैजनेत्रम सदैधबलहसं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण संतानिया त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरणजी हनुमंता तोज आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबा व्यासवटा महायोग्य साधू प्रतिष्ठा निवासी स्मरा एकनाथापदी मुक्तराशी जयाचे ग्रही कृष्णजी कार्य करता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती म्हणूनच चंद्रभागे करिता स्नान होती पातकी पावन पुंडलिकाशी नमस्कार होय पूर्वजा बुद्धार प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमान जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे महामेरू महाराष्ट्र भूषण भक्तिशास्त्रातील फार मोठे संशोधक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य पिंपळनेर निवासी असणारे संत निळोबाराय महाराज यांच्या गाथ्यातील चंद्रभागा मातेचं विशेष नव्हे तर अतिविशेष महत्त्व मानणारा पुंडलिक साधूच्या नमस्काराचं विशेष नव्हे तर अतिविशेष फलश्रुती सांगणारा गोपाळपूर परिसराचं महत्त्व मांडणारा अंतमामा अखिल मानव जातीला कायिक वाचिक मानसिक तीन प्रकारच्या तपाचं यथार्थ वर्णन सांगणारा अर्थात पिंडदान विधीचं महत्त्व मांडणारा असा चार कडव्याचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अगत्याचं या प्रसंगी आज आपण सर्वजण
ज्या पवित्र निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत किंवा ज्या पवित्र निमित्ताने आपल्या सर्वांना एकत्रित आणलेलं आहे, अर्थात ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात, असे आदरणीय, पूजनीय, वंदनीय सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचं असणारं निश्चितपणाने लक्ष केंद्रित होतं, ज्यांनी राजकीय क्षेत्रातही काम करावं, ज्यांनी सामाजिक क्षेत्रातही योगदान द्यावं आणि ज्यांचं धार्मिक क्षेत्राकडे सुद्धा विशेष पद्धतीचा लक्ष केंद्रित होतं, असे आपले सर्वांचे जवळीक आदरणीय वैकुंठवासी सुदाम एकनाथ कदम, अर्थात आपण सुदाम अण्णा म्हणून त्यांना ओळखायचो होतो, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज त्यांच्या बंधुराजाकडून त्यांचे असणारे सुपुत्र नितीन सुदामराव कदम व त्यांचा समस्त कदम परिवार, या सुपुत्राच्या सुकन्येच्या परिवाराच्या माध्यमातून आज आपल्या पूज्य पिताश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विधिपूर्वक असणारं पिंडदान, याच असणाऱ्या पिंडदानाला जोड आहे त्याचं नाव अन्नदान आणि मानवी जीवनातलं सर्वात उच्च आणि श्रेष्ठ दान, त्या दानाचं नाव आहे ज्ञानदान, म्हणून कीर्तन सेवेचं आयोजन. विठ्ठला कीर्तन सेवेसाठी खुनेगावचं भजनी मंडळ, बाणशिवऱ्याचं भजनी मंडळ, नागापूरचं भजनी मंडळ, त्याचप्रमाणे रांजणगावचं भजनी मंडळ, अजून तेलकुडगावचं भजनी मंडळ, या परिसरातून पंचक्रोशीतून आलेले सर्व भजनी मंडळ, गेवराईचं भजनी मंडळ, कारण सुदामांनाचं जीवन जर आपण पाहिलं तर या परिसरातला 2-4 तालुक्यातला एकही महाराज सुदामरावच्या असणाऱ्या ओळखीचे नाहीत असं नाही, आणि या परिसरातला एकही भजनी सुदामांनाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही असा असणारा प्रसंग नाही. विठाला सुदामा प्रेम करत असताना कधीच असताना एका व्यक्तीवर प्रेम केलं नाही महाराज. जे प्रेम गेवराईकरावर केलं तेच प्रेम नागापूरवारा मंडळीवर केलं, जे प्रेम आळंदीकर महाराजावर केलं तेच असणारं या परिसरातल्या महाराजावर केलं. मंडळी सरळ आणि एक साधं व्यक्तिमत्व होतं. काय त्यांच्या जाण्याने वास्तविक पाहता थोडासा इको कमी करा, लगेच कमी करा, थोडा कमी ठेवला तरी चालेल आवाज. तुम्हाला ऐकायला येतं का मी बोलतो ते कळतं? विठाला फार मोठी कुटुंबाची हानी झालेली आहे, संप्रदायाची हानी झालेली आहे. संप्रदायात असे योगदान देणारे माणसं त्रोटक सापडतात मंडळी, पण तुम्ही आम्ही इथे कोणीच काही करू शकत नाही. काय मानवी जीवन जगत असताना शास्त्रकार सांगतात, विज्ञानाने असंख्य वस्तूवर विजय कमवलाय मंडळी. काय पण मानवी जीवन जगत असताना अजून विज्ञानाला 4 वस्तूवर विजय कमवता आला नाही. विठाला त्या 4 वस्तूपैकी पहिला प्रकार सांगतो, विज्ञानाला तिथे विजय कमवता आला नाही, ती सत्ता अजून भगवंताच्याच ताब्यात आहे. त्या सत्तेचं नाव आहे आयुष्य. तुम्हाला मानवाला जीवन जगण्यासाठी जे भविष्य दिलंय, सूचित केलंय, या भविष्यावर विज्ञानाला विजय कमवता आला नाही. तुम्हाला मानवाला जीवन जगण्यासाठी जी बुद्धी लागते मंडळी, बुद्धी, या बुद्धीवर सुद्धा विज्ञानाला विजय कमवता आला नाही. आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी जो पर्जन्य नाम पाऊस लागतोय, पावसासाठी सुद्धा अजून विज्ञानाच्या हातात हे खातं गेलं नाही. विठाला भगवंताच्या ताब्यातले सूत्र प्रमुख 4 आहेत. पहिलं सूत्र आहे आयुष्य.
दुसरं सूत्र आहे भविष्य, तिसरं सूत्र आहे बुद्धी आणि चौथं सूत्र आहे पर्जन्य नाम पाऊस. केंद्रामध्ये राज्यामध्ये प्रत्येक खाते वाटून दिले दिगो काका. आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री, दळणवळण मंत्री, रेल्वे मंत्री, बांधकाम मंत्री, वन मंत्री, जलसंपदा मंत्री, बरोबर आहे की नाही. पण अजून पर्जन्य मंत्री नावाचं खातं जन्माला आलं नाही आणि पावसाचा मंत्री झालं नाही, तेच बरं झालं. काय चला, तुकोबाराय घटना लिखित करत असताना नाही विचारित पाऊस पडताना नदी, नाला, गाव, मंदिर, हगणदारीचा विचार पावसाने केला. याला भगवत सत्ता म्हणतात. नाही विचारित मेघ हगणदारी शेत. दुसरी सत्ता आहे भगवंताची, तिचं नाव बुद्धी. विज्ञान इतकंही प्रगतशील झालंय पण अजून माणसाच्या बुद्धीवर विजय विज्ञानाला कमवता आला नाही मंडळी. म्हणून ज्ञानोबरायला विचारा, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं खातं भगवंताच्या ताब्यात आहे. बुद्धी ही भगवंताची पत्नी आहे. म्हणून तर तुकोबाराय बोलता, दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा. अहो कृपावंता होया बुद्धीचा दाता, होया बुद्धीचा दाता, होया बुद्धीचा दाता. बुद्धीचं खातं भगवंताच्या ताब्यात आहे. मी 3 पुरावे सांगितले. बुद्धीचे वैभव, दुर्बुद्धी ते मना आणि शेवट प्रमाण सांगितलंय अभोकृपावंता होय बुद्धीचा तो दाता. बुद्धी हे खातं भगवंताच्या ताब्यातलं आहे. चला, तिसरं सूत्र सांगतोय मी, भविष्य. भविष्याचं खातं सुद्धा विज्ञानाच्या हातात गेलं नाही. भविष्य सुद्धा असणारं कोणाला कळत नाही. आणि भविष्य जर कोणाला कळत असेल तर ज्ञानोबारायचा अभंग आपल्याला खोटा म्हणावा लागेल. अरे मना शोक करीशी किती, आयुष्य भविष्य नाही कोणाचे हाती. भविष्य कोणाला कळत नाही. म्हणून तर आपले पूर्वज सांगायचे, बाबा रे कोणाला हातही दाखवू नको, अवलक्षणही चितून घेऊ नकोस. विठाला बुद्धी भगवंताचं सूत्र, पर्जन्य नाम पाऊस भगवंताचं सूत्र. तुम्हा आम्हाला जीवन जगण्यासाठी जे भविष्य आहे, भविष्य भगवंताच्या ताब्यातलं सूत्र आहे. आणि प्रत्येक माणसाला या भूमीवर जन्माला आल्याच्या नंतर भगवान देत असतो आयुष्य. हे आयुष्याचं खातं सुद्धा देवाच्या ताब्यात आहे. म्हणून माणसाच्या मरणाला देवाज्ञा म्हणतात. बरं काय म्हणतो? देवाज्ञा. पत्रिकेवर हेडिंगमध्ये टाकलेलं असतं, अमक्या वाजून अमक्या मिनिटांनी अमके अमके यांना देवाज्ञा. आयुष्य हे खातं भगवंताच्या ताब्यात आहे.
भगवंतानी प्रत्येक माणसाला श्वास मोजून दिलेला आहे. श्वास नुसता आयुष्य नाही. देवानी दिलेल्या श्वासाच्या पुढं एकही श्वास कोणाला जास्त घेता येत नाही. तो लक्षपती असेल, करोडोपती असेल, अब्जापती असेल, भिक्षापती असेल, कुणी असू द्या, पण देवानी दिलेल्या श्वासापुढं एकही श्वास कोणाला घेता येत नाही. विठ्ठला भगवंताची आज्ञा आदरणीय सुदामरावनी आपल्या जीवनात मान्य केली, प्रत्येकाला करावी लागते. काय सुदामराव एक असणारं सामान्य व्यक्तिमत्व होतं. मरणाला घाबरणारा माणूस नव्हता महाराज. बरं का? आती यांना माहिती आहे, माझे जवळून असणारा आमचा मित्रपणा होता दोघांचा. वेळत घाटामध्ये ऑपरेशनला गेल्याच्या नंतर सुद्धा ती व्यक्ती, मी भेटायला गेलतो त्यावेळेस ते म्हणले, महाराज मला तिला इतकही भीती वाटत नाही. काय मरणाला घाबरणारी व्यक्ती नव्हती, अजिबात नाही. सहज बोलायचे महाराज, एक दिवस कोणालाच सुट्टी नाही, प्रत्येकाला जावं लागणार आहे. मी जो सुदामराव तुम्ही प्रवचन लय भारी करायला लागले राव आता. काय कोणालाच जावं लागणार नाही, कोणालाच राहता येत नाही. मग ते ओवी म्हणायचे, अर्धीच ओवी म्हणायचे, उपजेते नाशे. म्हणलं बास, मला इथून पुढं आता मी तुमच्या पाया पडतो. काय असू द्या महाराज. उपजेते नाशे, नाशे ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. येत नाही उरो आले अवतार. या भूमीवर आतापर्यंत कोण कोण गेले महाराज जरा तपासा. या भूमीवर जन्माला आलेले धनवान माणसं गेले, या भूमीवर जन्माला आलेले कुलवान गेले, या भूमीवर जन्माला आलेले बलवान गेले, या भूमीवर जन्माला आलेले व्यक्तिवान गेले, भक्तिवान गेले, शक्तिवान गेले. याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा सांगतो, या भूमीवर संत गेले आणि वेळ प्रसंगी भगवंताला सुद्धा जावं लागलं. विठ्ठला पहा तुम्ही, आओ अवतारी गेले, शक्तिवान गेले. किती शक्तिवान गेले. शक्तिवानाचं नाव घेतलं की 400 वर्षाच्या आतलं उदाहरण पुढे येतं. आपल्या समोर अफजल खान येतो शक्तिवान म्हटलं की, पारीचं कडं करणारा, बरोबर की नाही. असे शक्तिवान गेले. याच्या अगोदर शक्तिवान गेले. जो असणारा रावण मेरू पर्वत हलवत होता त्याला जावं लागलं. रावण शक्तिवान होता, रावण भक्तिवान होता, रावण व्यक्तिवान होता, रावण पाठबळाने मोठा होता, रावण पोटबळाने मोठा होता, रावण कौटुंबिक बळाने मोठा होता, आणि रावण श्रीमंतीने सुद्धा सगळ्यात मोठा होता. तुकोबाराईची गाथा प्रकरण वाचत असताना तुकोबारायांनी गाथ्यामध्ये कोणाचीच संपत्ती सांगितली नाही, कोणाचीच नाही बरं. पण संपत्ती सांगत असताना फक्त एकट्या रावणाची संपत्ती सांगितली. लंके माझी घरे, सांगत असे संख्या जैशी तैशी, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुकोबाराय बोलतात बरं का. आता काही माणसं इथं शंका उपस्थित करतील, महाराज तुकोबारायचा काळ 400-450 वर्षाच्या आतला, राम अवताराचा काळ 5-10 हजार वर्षापूर्वी होऊन गेला. मग त्या काळात असणारी सोन्याची लंका होती, ती लंका हनुमानजीने त्याच काळात जाळली. जाळीली लंका आणि धन्य धन्य म्हणे त्या काळात लंका जळाली. आणि तुकोबारायांनी लंकेत जाऊन रावणाचे सोन्याचे घर पाहिलेच कधी आणि लिहिले कसे, बरोबर आहे का नाही. ऐका, तुकोबाराय लंकेमध्ये कधी गेले होते हा जर आपल्याला पुरावा पाहायचा असेल तर रामायण वाचा, आपल्या लक्षात येईल. तुकोबाराय एका अवतारातले भक्त नव्हते, जे जे झाले अवतार का त्यांच्या बरोबर. संयुगाचा भक्त नामा उभा उभे
मागे डोळे दाखवून उभे पाठी मागे डोळे दाखवून उभे जणी पाठी मागे डोळे दाखवून उभे सहयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकुनी उभी ते जणी. 4 युग सेवा केली तुकोबरायांनी. कोणत्या कोणत्या अवतारात देवाच्या कोणकोणत्या रूपात तुकोबराय आहेत पहा. 1 मिनिटात सांगतो. नरसिंह अवतार भगवंतांनी धारण केला. त्या नरसिंह अवतारात असणारे तुकोबराय भक्त प्रल्हाद म्हणून उपस्थित आहेत. राम अवतारामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय प्रभूच्या सोबत अंगदाच्या रूपात आहेत. कृष्ण अवतारात माझे जगद्गुरु तुकोबराय कृष्णासोबत उद्धवाच्या रूपात आहेत. आणि पांडुरंगाच्या अवतारामध्ये देव विटेवर उभा राहिले. त्या अवतारामध्ये माझे जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेवरायच्या असणाऱ्या स्वरूपात आहेत. विठाला ज्यार्थी तुकोबाराय रावणाची संपत्ती गाथ्यामध्ये लिहितात त्या अर्थी तुकोबाराय लंकेत गेले होते. आणि कधी गेले होते आणि कशासाठी गेले होते? अंगदाच्या रूपात लंकेत गेले आणि शिष्टाईसाठी गेले होते. हा मुद्दा पुढे येतोय. विठाला हनुमान गेले, शक्तिवान गेले, भक्तिवान गेले, वित्तीवान गेले, संत गेले आणि वेळ प्रसंगी भगवंताला सुद्धा जावं लागलं, निरोप घ्यावा लागला. या बोलीचा महाराजांचे पुरावे अनेक प्रकारचे सांगता येतील आपल्याला. आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आता मी वैयक्तिक कुणाला विचारत नाही बरं का, मी सामुदायिक विचारतो. का हो आपले पंजोबा सध्या काय करतात? सामुदायिक वैयक्तिक कुणाला विचारत नाही. आपले पंजोबा कुणी सांगणार गेले, बरोबर ना? पंजोबा गेले, बरं जाऊ द्या. पंजोबा गेले म्हटल्याच्या नंतर म्हणलं तुमचे आजोबा काय करतात? म्हणले आजोबाही गेले. म्हणलं तुमचे पूज्य वडील? म्हणले वडीलही गेले. म्हणलं पंजोबा गेले, आजोबा गेले, वडीलही गेले. प्रामाणिकपणाने सांगा आता नंबर कोणाचा आला? आमचा नाही, आपला म्हणायचा. विठाला प्रामाणिकपणाने आता नंबर आपला आहे. माझा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मरावं लागणार प्रत्येकाला, याच्यात संशय नाही. 9 गाई मर गए, 10 गाई मर गए, मर गई सहस्त्र88, 33 कोटी देवता मर गए, पडे पा काल के फाशी. आतापर्यंत सर्वजणाला जावं लागलं, म्हणून आपल्याला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे. आदरणीय सुदामराव आपल्यातून गेले महाराज, पण जात असताना मृत्यू दिव्य केला त्यांनी. श्रीधर महाराज, मरण माझे मरणी गेले, असं लाजून म्हटलं पाहिजे. लाजून, किती गोड म्हटले लाजून. भजन लाजून म्हणायचंय बरं का. बरेच माणसं म्हणतात भजनात लाजूच नाही. भजनात लाजू नये होय. भजनात नक्की लाजावं. भजनात पहिलं लाजावं स्वराला आणि दुसरं लाजावं तालाला.
जो भजन्यात ताला स्वराला लाजेल, गायकी क्षेत्रात नाव मोठं करतो महाराज. आणि जे लाजणार नाही ती येडी सासरात राहिली काय आणि माहेरात राहिली काय सारखीच. विठाला विठाला. अतिशय मार्मिक प्रमाण सांगितलं महाराजांनी. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. थोडे पोर दापा बरं का, आता गलबल नका करू. आदरणीय सुदामांनांनी आपलं नृत्य दिव्य केला, हा माझा मुद्दा आहे बरं का. तुकोबाराय बोलतात, शुराला ओळखायचं असेल तर रणांगण पाहिलं पाहिजे, आणि साधूला पाहायचं ओळखायचं असेल तर त्याचं मरण तपासलं पाहिजे. शूर वळखावा रणी, साधू वळखावा मरणी. आदरणीय सुदामांनांनी असा काही महत्वाचा पर्वणी पर्वकाळ साधला. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने दिपाळीपेक्षाही उच्च सण आहे तो. ज्या पर्वणीचं नाव भगवंतानी स्वतः सांगावं आपल्याला, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. आषाढी आणि कार्तिकी या दोन असणाऱ्या उत्सवाला मला विसरू नका. आणि भगवंताकडे जाण्यासाठी दिवसच असा निवडला सुदामांनांनी. तो दिवस आषाढ शुद्ध एकादशीची रात्र महाराज, म्हणजे 12 नंतर द्वादशी लागली. विठ्ठला विठ्ठला. आणि आषाढीच्या निमित्ताने प्रत्येक जीवात्मा, प्रत्येक भक्त भगवंताकडे जाण्यासाठी तळमळ करतो बरं का. जसं दिपाळीचा सण आल्याच्या नंतर प्रत्येक मुलीबाळी माहेरला जाण्यासाठी तळमळीत असते महाराज. दिवाळीच्या सणा लेकी आसावली, त्याच नेयाप्रमाणे आषाढीच्या पर्वणीच्या निमित्ताने प्रत्येक असणारा भक्तगण, प्रत्येक जीव माझ्या परमात्म्याला भेटण्यासाठी तयारीत असतो महाराज. म्हणून महाराज 1 महिन्यापासून प्रत्येकाला आपल्याला टकळा लागलेला आहे. लागला टकळा संपदा सोहळा नावडे मनाला, करीतो टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानशी, कधी एकादशी आषाढी हे विठाला. आता तुम्ही म्हणाल महाराज मग आषाढ शुद्ध द्वादशीच्या दिवशी अण्णा गेले आणि श्राद्ध 15 दिवस अलीकडं आलं कसं? हा तर महत्वाचा मुद्दा आहे बरं का. गरुड पुराणाच्या मताप्रमाणे शास्त्रकार सूचित करतात, वर्षाचे दिवस 365 सांगितलेत, पण वर्ष श्राद्ध विधीसाठी 350व्या दिवशी जीवात्मा भगवंताच्या दरबारात पवस्त होत असतो मंडळी. विठ्ठला. 350व्या दिवसापासून तर 365 म्हणजे 65व्या दिवसापर्यंत इथून पुढे 15 दिवसाचा कालखंड आहे. यांना पितरांना पिंडदान करण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी, पुण्यस्मरण करण्यासाठी हा 15 दिवसाचा कालखंड सूचित केला आहे शास्त्राने. म्हणून आजची द्वादशी आहे. तसं मागची जी वारी गेली ना, मागची ज्येष्ठ शुद्ध, या वारीला नावच आहे अक्षदा वारी. काय? अक्षदा वारी म्हणजे भगवान परमात्मा प्रत्येकाला आमंत्रित करतो, मला भेटण्यासाठी या बरं का. तरी काही काही पठ्य आम्हाला म्हणतात, आम्हाला कुठं पत्र आलंय. शाबास, वाट पाहतो परमात्मा, वाट पाहे उभा भेटीची आवडी. असा महान पर्वणी पर्वकाळ आदरणीय अण्णांनी आपल्या जीवनात निवडला आणि आपला मृत्यू दिव्य करून समाजाच्या समोर एक असणारी विशेष पद्धतीची क्रांती केली. विठाला. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात. आदरणीय सामाजिक क्षेत्रातली मंडळी आहेत, राजकीय क्षेत्रातील मंडळी आहेत, आमचे महाराज मंडळी आहेत, भजनी मंडळ उपस्थित आहे. चिंतनासाठी अभंग निवडलाय मी निळोबारायच्या गाथ्यातील. आज मी असणारा खऱ्या अर्थाने बंधनात आहे बरं का. कारण आषाढीचा पर्व चालू आहे. या पर्वणीमध्ये पंढरीचंही महत्त्व सांगावं लागतं. आणि या पर्वणीमध्ये आज जे कीर्तन आहे पुण्यस्मरणाचं, या पुण्यस्मरणाचंही महत्त्व आपल्याला मांडावं लागेल. विठाला.
सर्व जीव वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे आहोत. काय कोणी सामाजिक क्षेत्रात काम करत असेल, कोणी राजकीय क्षेत्रात करत असेल, कोणी धार्मिक क्षेत्रात असेल, कोणी शेती करत असेल, कोणी व्यापार करत असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी वकील असेल. आपले क्षेत्र भिन्न भिन्न आहेत, पण हेतू मात्र सर्वांचा एकच आहे. कोणत्याही क्षेत्रातल्या माणसाला विचारा, तुम्ही रात्रंदिवस धावपळ कशासाठी करतात? वाढावे संतना ग्रही व्हावे ग्रही व्हावे धनधान्य ग्रही व्हावे धनधान्य वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य ग्रही व्हावे धनधान्य ग्रही व्हावे धनधान्य. वाह, छान बोलले महाराज. कोणत्याही क्षेत्रातल्या माणसाला विचारा, रात्रंदिवस तुमची धावपळ कशासाठी आहे? शेतकरी मंडळीला विचारा, तुम्ही रात्री बारे कशासाठी मोडतात? व्यापाऱ्याला विचारा, डोळ्यामध्ये तेल घालून तुम्ही असणार दुकानवर कायम अशा प्रकारचं बसलेलेच आहात, कशासाठी बसतात? डॉक्टरांना विचारा, रात्रंदिवस तुम्ही प्रत्येक पेशंटला सेवा देतात, कशासाठी देतात? नाही तर आम्हाला विचारा, तुम्ही रात्रंदिवस कशासाठी पळपळ करतात किंवा 2-2 टाइम कमरकमून आवळीतात? उत्तर एकच आहे, वाढावे संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य. 4 वस्तूसाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. पहिल्या 2 वस्तू आहेत, त्याचं नाव संपत्ती आणि संतती, आणि अजून 2 वस्तू आहेत, त्याचं नाव यश आणि कीर्ती. विठ्ठला. संपत्ती आणि संततीचं खातं पांडुरंगाच्या ताब्यात नाही बरं का. यश आणि कीर्तीचं खातं कोणत्या महाराजाच्या ताब्यात नाही. कारण शास्त्राने सूचित केलंय, ज्या माणसाला समाजात श्रीमंत व्हावं वाटत असेल त्याच्यासाठी सोपा मार्ग सांगितला आहे. ज्या माणसाला समाजात मान सन्मानित व्हावं वाटत असेल त्याच्यासाठी मार्ग सोपा सांगितला आहे. ज्या माणसाला समाजात ताकद बळ निर्माण करावं वाटत असेल त्याच्यासाठी मार्ग सोपा सांगितला आहे. आणि अख्ख्या जगाने आपल्यावर प्रेम करावं वाटत असेल त्यासाठी सुद्धा मार्ग सोपा सांगितलाय महाराज. ऐका, समाजात ज्या माणसाला श्रीमंत व्हावं वाटत असेल त्या व्यक्तीने अंतःकरणातून आपल्या बापाची सेवा करावी. समाजात ज्या व्यक्तीला मान सन्मान अपेक्षित असेल त्या व्यक्तीनं अंतःकरणातून आईची सेवा करा. समाजात ताकद बळ निर्माण करून ठेवायचं असेल तर त्या व्यक्तींना भावाभावानी एकमेकावर प्रेम करायचं शिका. आणि अख्ख्या जगाने आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर पाठच्या बहिणीला अंतःकरणातून असणारी सन्मानाची जागा द्या. विठ्ठला. रामायणामध्ये वर्णन आलंय, पितृकृपे धनवृद्धी, मातृसेवेनी कीर्तिवृद्धी, बंधू प्रेमे बलवृद्धी, भगिनी प्रेमे प्रेमवृद्धी. बहिणीवर केलेल्या प्रेमाचं प्रतीक आपल्यावर जग प्रेम करतं महाराज. म्हणून तुम्ही पहा, आमचं संत साहित्य तपासा, ज्ञानोबारायांनी असणाऱ्या मुक्ताबाईवर किती प्रेम केलं हो. शिमुकले असणाऱ्या मुक्ताबाई, आई वडिलाचा आधार तुटला पण ज्ञानोबारायांनी असणारी बापाची भूमिका केली महाराज. आजही ज्ञानोबाराईच्या बाबतीत जर पाहिलं तर तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. काय अनेक संत आहेत, कोणत्या संताची आपण तुलना करू शकत नाहीत, पण ज्ञानोबाराईची तुलना काही आगळी वेगळी आहे मंडळी. विठ्ठला. प्रत्येक साधू संतांचे सोहळे चालू आहेत. निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा आहे, निळोबारायचा सोहळा आहे, नाथबाबांचा सोहळा आहे, मुक्ताईंचा सोहळा आहे, गजानन महाराजांचा सोहळा आहे. पण ज्ञानोबाराईच्या सोहळ्याचं स्थान काही आगळं वेगळं आहे की नाही? आगळं वेगळं दिसतं. चला, ज्ञानोबारायांनी अंतःकरणातून असणारा आईसाहेबावर, आपल्या पाठच्या बहिणीवर केलेल्या प्रेमाचं प्रतीक अख्खं जग प्रेम करतं महाराज. भावाभावानी अंतःकरणातून एकमेकावर प्रेम करायचं शिका. कमी होईल जास्त होईल, घरातली घरात बसा, आपसा आपसात मिटा.
थोडाफार तोटा सहन करा कोणीतरी, पण भावा भावातलं प्रेम कमी होऊ देऊ नका कधीच. विठ्ठला. अजून महत्वाचा मुद्दा सांगतो, भावानी भावाला कधीच फसू नका बाप्पांनो. काय, जो भाऊ भावाला फसवेल तो भाऊ तिथं संपलेला असतो, लक्षात असू द्या. आणि माझे शब्द नोट करून ठेवा तुम्ही. ज्या भावाने भावाला फसवलंय त्याला क्षणिक सुख वाटतं, समाधान वाटतं महाराज, पण तो सर्व अंगाने संपलेला असतो, हे लक्षात असू द्या. विठ्ठला. ज्या वेळेस भावा भावातलं प्रेम समाप्त होतं आणि रूपांतर वैराकडे जातं, त्यावेळेस 25 भाऊ असू द्या ते दुबळे होतात आणि सामान्य शक्ती त्या कुटुंबावर हल्ला करते महाराज. काय, रावणाने 13 नीत्या सांगितल्या खाली पडल्याच्या नंतर, बरं का, धारातीर्थी पडल्याच्या नंतर 13 नीत्या सांगितल्या रावणाने. रावणाने दिलेली कबुली आहे. लक्ष्मणाचा आणि रावणाचा संवाद आहे. लक्ष्मणाने विचारलं, खरं सांगा महाराज, तुम्हाला विजय कोणामुळे मिळाला? रावण पडल्या पडल्या सांगतोय, विजयी प्रभू झालेत, पण व्यवहारात झालेत बरं का. पण परमार्थात रावण सांगतोय मी विजयी झालो. म्हणले कसं? लक्ष्मणाने विचारलं, रावणाने उत्तर दिलंय, व्यवहार सत्तेत प्रभू रामचंद्र विजयी झाले, पण परमार्थिक सत्तेत मी विजयी झालो. कसं? हा जगाचा मालक आहे, योग्यांना दुर्लभ आहे, अशा दुर्लभ असणाऱ्या देवाच्या समोर मला मृत्यू येतोय, हा परमार्थातला विजयी आहे मी. म्हणले कळालं. पण व्यवहार सत्तेत प्रभूला विजय मिळाला कोणामुळे? रावणाने चटकन दुसरी नीती सांगितली, लक्ष्मणा, अरे तुझ्यासारखा असणारा निष्ठावान भाऊ प्रभूच्या पाठीमागं होता, म्हणून व्यवहार सत्तेत प्रभू विजयी झाले, पण मी पराजित का झालो याचं कारण आहे. लक्ष्मणा ऐक, हा माझा बंधू बिभीषण मला सोडून तुमच्याकडे आला, म्हणून मला पराजय स्वीकारावा लागला. विठ्ठला. तेव्हापासून फोडाफोडे आहेत बरं का. हो, तेव्हापासून. चला, बंधू प्रेमे बलवृद्धी हा माझा महत्वाचा मुद्दा. अजून तपासा, किष्किंधा नगरीचे नरेश, वाली आणि सुग्रीव अतिशय बलवान भाऊ, पण भावा भावात विपोट तयार झालं, वाद एकोप्याला गेला आणि परिणाम प्रभूच्या समोर त्या वालीला असणारी हार ज्या माणसाला प्रतिष्ठा पाहिजे असेल, मान सन्मान पाहिजे असेल, त्या व्यक्तीने अंतःकरणातून आईची सेवा करा. आजही समाजामध्ये जे चमकणारे मुलं आहेत, क्षेत्र कोणतंही असू द्या, सामाजिक, राजकीय, धार्मिक, कवी, चित्रपट, कोणतंही क्षेत्र असू द्या, पण क्षेत्रामध्ये चमकणारे जे मुलं आहेत, या मुलाच्या पाठीमागं त्यांच्या आईचाच आशीर्वाद असतो. विठ्ठला. विठ्ठला. छत्रपतीचं जीवनचरित्र वाचा, मला इतिहास सांगायला टाइम नाही. हनुमानजीचं चरित्र वाचा. हनुमानजीला मुलगा कुणाचा म्हणून ओळखला जातं? अंजनी मातेचा. तो का म्हणे, रुद्रा अंजनीची. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचलं, चरित्रात जास्त वर्णन शहाजीराजा पुढे येतात की जिजामाता. जिजामाता म्हणून यशवंत, कीर्तिवंत, जयवंत, नीतिवंत, धर्मवंत, काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं गुण, अशी देखणी होती मुसलिमाची सुन, तिला पाहून आई म्हणाली राजा तो शिलवान, गोडी गोविंदीने नांदत होते हिंदू मुसलमान. ही शिकवणूक दिली महाराज. वारकरी संतांचे एवढे उपकार आहेत. सगळ्या जाती धर्माचे संत वारकरी संप्रदायात आहेत बरं का. हो, या पुढाऱ्याने बावळटपणा केलाय सध्या. तुम्हाला सांगतो, आपल्या समाजात एकमेकाच्या ताटात ईश घालायला निघली ती माणसं, तुम्हाला सांगतो. पण विसरू नका, आपल्याला एकमेकाच्या असणाऱ्या सहाय्याची गरज आहे आणि एकमेकाला असणाऱ्या सहकार्याची गरज आहे. आपल्या पूर्वजांची परंपरा विसरू नका. आता कुणी काही सांगेल याच्यावर विश्वास ठेवू नका बाप्पांनो. विठ्ठला. साने गुरुजी सारख्या शिक्षकांनी एकच सुचवलंय आपल्याला, काय? या जगामध्ये धर्म एक आहे,
आणि आपण सर्व लेकर प्रभूचे आहोत हे लक्षात असू द्या. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी. म्हणून वारकरी संप्रदायाची जी घोषणा आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, हा कधीच असणार. आपल्या पूर्वजांच्या परंपरेला बाधा आणू नका आणि आपल्यातलं एकमेकाचं आपसातलं प्रेम कमी होऊ देऊ नका. विठाला चला, शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगितलाय. बापाच्या आशीर्वादाने जे प्राप्त होतं त्याचं नाव संपत्ती आणि संतती. पांडुरंग देत नाही बरं का. म्हणून पांडुरंगाच्या वारीला निघाल्याच्या नंतर कधीच हात जोडायचे नाही, माझ्या पोराला पोरग होऊन दे म्हणून. डोक्यातच नाही आणायचं कधी. निस्वार्थ वारी करा ती. फल देण्यासाठी तो परमात्मा अतिशय उदार आहे. महाराज तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनशी पात्रापात्र, ते कैवल्य आयुष्य पवित्र वैर्यास दिले, त्याला मागू नका, दिल्याशिवाय राहत नाही. पण जो त्याला मागेल त्याला काहीच तो देत नसतो. विठाला संपत्ती आणि संतती देव देत नाही. महत्वाचा मुद्दा आहे, लिहून ठेवा, नाही तर नंतर मला भेटून विचारा तुम्ही काय असेल ते. मान सन्मान कोणता महाराज तुम्हाला देत नाही. बरेच लोक म्हणतात आमच्या बाबाकडे गेलो आणि तमक्या बाबांनी डोक्यावर हात ठेवला मग डबुलं सापडा आम्हाला. बाबांनी डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर डबुलं सापडत नाही, उलट डोक्याला टकल पडल्याशिवाय राहत नाही भाऊ. बाबा देत नसतो. आणि संसारातलं जो देतो त्याला महाराज म्हणत नसतात. महाराज तुकोबरायची भूमिका वाचा. काही पत्रकार मंडळी तुकोबरायकडे गेले त्या काळात आणि तुकोबरायला विचारलं, का हो तुकोबराय, तुमचं दिवाळं निघलं, तुम्हाला कसं वाटतं? बरे झाले देवा, महाराजांची शब्द आहेत बरं का. पत्रकार मंडळीने पुन्हा प्रश्न केला, का हो समाज तुमच्या विरोधात गेलाय. आणि सामान्य समाज विरोधात गेला नव्हता तुकोबरायच्या महाराज. आपल्या विरोधात जाऊन जाऊन समाज काय करतो बोलत नाही फक्त, पण तुकोबरायच्या विरोधात गेलेला समाज सांगतो महाराजांची गाढवावर बसून धिंड काढली. गावातला जो प्रमुख माणूस होता त्याचं नाव पाटील. तो पाटील तुकोबरायला बोलत नव्हता आणि पाटील न बोलल्यामुळं गाव बोलत नव्हतं बरं का. पत्रकारांनी विचारलं, आता कसं काय वाटतं? तुकोबरायने पुन्हा उत्तर दिलं, कोपाला पाटील गावीची हे लोक, आता मज भीक कोण घाली. बस म्हणले महाराज ठीक आहे. लोक कोपले, गाढवावर बसून धिंड काढली. जिजामातेने तो प्रकार पाहिला. जिजामाता घराच्या बाहेर आल्याने विचारलं, महाराज अहो तुमची गाढवावर बसून मिरवणूक काढली. तुकोबराय बोलतात, आवले आमची वरातीमध्ये हौद झाली नव्हती, ही आमची वरात आहे. म्हणजे वरात? अहो महाराज वरात ही घोड्यावर असती, तुम्ही गाढवावर आहात. आवले 2 मिनिटात तुला गाढवाचं घोडं करून. गाढवाचे घोडे आम्ही करू तुझे पुढे, आम्ही करू तुझे पुढे, आम्ही करू तुझे पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू तुझे पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. या शब्दाचा अर्थ आहे परिवर्तन हे संत करत असतात बरं का. म्हणून महाराष्ट्रात फिरत असताना अनेक प्रकारचे जिल्हे पाहायला मिळतात, अनेक प्रकारचे तालुके पाहायला मिळतात. पण नेवाशासारखा तालुका, कौतुकास्पद असणारा तालुका, नेमात असणारा तालुका, टायमिंगला महत्त्व देणारा तालुका, या महाराष्ट्रात एकच तालुका आहे, त्याचं नाव नेवासा. आणि ही कृपा कोणाची असेल, हे परिवर्तन जर कोणी केलं असेल तर हे परिवर्तन करणारा महात्मा महाराष्ट्रात ज्या व्यक्तीकडे असणारं आगळ्या वेगळ्या नजरेने पाहिल्या जातं असे पूजनीय देवगड संस्थांचे असणारे पूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा, याला म्हणतात परिवर्तन. विठाला काय